स्टुडंट ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण +60 आणि +70 साठी फॉर्म्युला वापरून ॲडिशनचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे हे आपण शिकणार आहोत। तर +60 साठी फॉर्म्युला आहे +60 = +100 - 40। मग आता +60 चा हा फॉर्म्युला वापरून आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया। आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 55 + 62। पहा अबॅकस टूलवर आता आपण हे एक्झाम्पल्स घेऊया। आपला हा आपला युनिट रॉड आहे, मिड पॉइंट, आणि यापासून आपण सुरुवात करूया। 55 + 62। मग आता आपल्याला 62 वापरण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे +60 = +100 - 40। मग आपण काय करणार, +100 - 40। आपल्याला किती करायचे, -40। मग 40 आता आपण इथे कसे ॲड करणार, तर पहा +100 - 40 आणि इकडे 2। आता आपल्याकडे इथे 40 साठी फॉर्म्युला आपण कसा वापरू शकतो, +60 + 100 - 40। आपला आलेला आन्सर काय असेल पहा, 107। 117 म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, -50 करायचे आणि +10 करायचे, म्हणजे आपल्याला उत्तर किती येते, 40। परत एकदा पहा 55 62 करण्यासाठी 2 आपण ॲड करूया आणि 60 साठी +100 आणि 40 मायनस कसं करणार, +50 - 50 +10, म्हणजे आपलं आलेलं आन्सर आहे 170। 170। त्याचप्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल 63। पहा 63 + 69। मग आता आपण कसं दाखवू शकतो, 63 + 69 मध्ये -40, मग +5 आणि इथे 2, म्हणजे आपलं आलेलं आन्सर किती आहे। आणि आपण इथे 9 कसे दाखवणार, +10 आणि -1, म्हणजे आपलं आलेलं आन्सर आहे 132। 132। परत एकदा पहा 63, आपल्याला 69 ॲड करायचे, 69, मग आपण 9 कसे ॲड करणार पहा, +10, इथे आपण +9चा फॉर्म्युला वापरणार, +9 = +10 - 1, +10 - 1, आणि आता आपल्याला काय करायचं, 60, मग त्यासाठी आपण काय करणार, +100 - 40, मग आता 40 आपण या प्रकारे +10 आणि -50, म्हणजे आपलं आन्सर येते 132। नेक्स्ट एक्झाम्पल 79 70 आणि 9 +65। आता आपण 5 कसे ॲड करणार, इथे आपण 5चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार, म्हणजे +10 - 5। आता 70 मध्ये +100 - 40, म्हणजे आपलं आलेलं आन्सर पहा किती येत आहे, 144। आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, हे पहा परत एकदा सॉल्व्ह करते। फक्त एकदा बिनबार आपण आपला क्लिअर ठेवायचा आहे, की जेणेकरून एक्झाम्पलमध्ये चूक होऊ नये। पहा 79 70 आणि हे 9, 79 + 65। आता आपल्याला 5 नंबर इथे ॲड करायला आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे, म्हणून आपण काय करणार, +10 - 5 वापरणार आणि 60 साठी +100 - 40, म्हणजे -50
प्लस 10 म्हणजे आपला आन्सर आला आहे 144. 144. नेक्स्ट एक्झाम्पल 95 प्लस 7. मग आता आपण इथे 7चा फॉर्म्युला वापरणार प्लस 7साठी. मग आता आपल्याकडे इथे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणून आपण काय करणार आता प्लस 100 मायनस 90 आणि मग इकडे 3. आपण काय करू शकतो, आपल्याकडे इकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणजे आपण प्लस 3चा प्लस 100चा फॉर्म्युला वापरला आणि मायनस 3 करणार. मायनस 3 म्हणजे आपल्याला 5 मायनस 3 म्हणजे आपल्याला इथे इथे 12 आणि आपण एक इकडे ॲड केला. मग आता आपल्याला 60 ॲड करायचं आहे म्हणजे आता आपण काय करणार प्लस 100 आहे इथे आपण ॲड केलेला आहे. मग आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, इथे काय होते फक्त 1 नंबर ॲड करायचा आहे आपण. ठीक आहे, म्हणजे आपलं आन्सर किती येतं आहे 162. पहा परत एकदा हे 95. ठीक आहे, आता आपल्याला इथे 67 नंबर ॲड करायचा आहे. मग 7 ॲड करण्यासाठी आपल्याकडे इथे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही म्हणून आपण इथे वापरणार. पण इथेही आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे म्हणजे इथे आपण नंबर वाढवला म्हणजे आपल्याला 100 होणार. ठीक आहे, आणि याचा आपण प्लस 3 फॉर्म्युला वापरणार. पण आता आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही मग आपण काय करणार -5 प्लस 2 म्हणजे आपला आन्सर येते प्लस 3 आपले कट झाले म्हणजे आपल्याला उत्तर येते इथे 12. आता आपल्याला हे फॉर्म्युला वापरायचं आहे किती 40 मायनस करायचे याच्यातून. मग आता आपण काय करणार 90मध्ये 60. आता आपला 100 आपण ऑलरेडी यूज केला आहे. मग आता याच्यातून आपण किती कट करायचे 60. 110मधून 60 केले म्हणजे किती राहतात 40 गेले म्हणजे आपल्याला उत्तर इथे 1 2 3 म्हणजे आपलं आन्सर येते 152. आपण हे 40 मायनस केलं इथून कळत आहे. आपण हे 40 इथून मायनस केलं म्हणजे आपलं आन्सर येते 162. त्यानंतर 70चा फॉर्म्युला पहा. 70साठी फॉर्म्युला आहे प्लस 70 इज इक्वल टू प्लस 100 मायनस 30. त्यासाठी काय फॉर्म्युला आहे एक्झाम्पल पहा आपले 63 प्लस 72. आता 2 आपल्याकडे एंड करण्यासाठी आपण प्लस 5 मायनस 3 करूया म्हणजे आपल्याला इथे मिळते 5 आणि इकडे 70साठी प्लस 100 मायनस 30. मग 30 ॲड करण्यासाठी आता आपण इथे काय करू शकतो -5 प्लस 2 -5 प्लस 2 म्हणजे आपल्याला मिळते 3 म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर आहे ते किती येते 135. पहा प्लस गिवन आन्सर आहे 63. तर 72 करण्यासाठी आपण प्लस 5 मायनस 2 करणार आणि मग आपल्याला काय करायचं आहे आता इथे आपल्याला 70 ॲड करायचे आहेत म्हणून आपण प्लस 100 करणार आणि मायनस 3 करणार म्हणजे आपलं आन्सर किती येतं आहे प्लस 5 म्हणजे आपलं आन्सर आले 132. नेक्स्ट एक्झाम्पल 88 प्लस 72. आता आपण इथे काय करू शकतो आपल्याकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे मग आपण 2चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा म्हणजेच काय प्लस 10 मायनस 8. ठीक आहे, आणि आता प्लस 70 म्हणजेच प्लस 100 मायनस 30 म्हणजे आपलं आन्सर आलं आहे 160.
160. नेक्स्ट एक्झाम्पल 82. आता 9साठी काय करणार आपण परत +10 - 1 आणि +70साठी +100 फॉर्म्युला वापरू शकतो. फॉर्म्युला पहा, +70साठी फॉर्म्युला आहे +100 - 30. मग आता आपण 30 मायनस करूया, म्हणजे आपल्याला काय आन्सर येत आहे 171. 161. नेक्स्ट एक्झाम्पल 95 + 77. मग आपण आता 70साठी काय करूया, इकडे ॲड करूया एक नंबर, म्हणजेच इथे 100 होतो आणि इथे -3 करायचं आहे. मग -3 करण्यासाठी आपण काय करूया +50 - 2. मग आता आपल्याला काय मिळते पहा, आता 70साठी इथे आपल्याला 100 आहे, मग आपण किती मायनस करायचे 30, म्हणजे आपल्याला आन्सर आलं आहे 162. ठीक आहे. हे एक्झाम्पल मी अगोदर सॉल्व केलं आहे, पण परत एकदा पहा आपण कसं केलं आहे ते. 162 95 + 77मध्ये काय करणार आता आपण, आपल्याकडे इथे बीट शिल्लक नाही आहे. मग आपण इकडून ह्या बाजूकडून घेत असतो टेन्समधून, पण आता इथेही शिल्लक नाही आहे, म्हणून काय करणार 100चा रॉड वापरणार. इथे काय झाले 90, बरोबर. इथे 100 झाल्यामुळे मग आता आपण काय करणार, हे असंच ठेवूया हवं तर, आणि इकडे 3 मायनस करायची, पण इथे 3 मायनस करण्यासाठी +5 करूया आणि -2 करूया, म्हणजे आपल्याला उत्तर येते 3. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 90मधून 70 मी ॲड करायचं. मग त्याच्यातून 70 ॲड करण्यासाठी 100 ॲड केला आहे, मग आपण 30 मायनस करणार, म्हणजे आपलं आन्सर आलं 162. 162. ठीक आहे. याच पद्धतीने आज आपण 2 प्रकारे एक्झाम्पल सॉल्व केले आहेत. +60 आणि +70चा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे आपण आज शिकलो. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ॲक्टिव्ह अबॅकस क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.